आपल्यातील प्रत्येकाचं आयुष्य हे नातीगोती नातेसंबंध यामध्ये गुरफटलेलं असतं आणि त्यामुळे येणारा ताणतणाव, त्यामुळे होणारा मानसिक आरोग्यावर परिणाम, शारीरिक आरोग्यावर परिणाम. मग सर्वात प्रथम आपली रिस्पॉन्सिबिलिटी नेमकी काय असते? फॅमिली, कुटुंब या गोष्टी, काही लोक असे असतात ना की आपल्या त्या आवाक्याबाहेर असतात. त्यांचं वागणं, त्यांचे विचार हे आपल्या विचारांना पटतच नसतात, पण आपण ते मान्य करायला तयार नसतो. प्रत्येकजण जर आपल्यासारखं वागलं तर कसं होईल? प्रत्येकजण आपल्यासारखं नसतो. बऱ्याचदा कुटुंबामध्ये असे लोक असतात ज्यांना आपण अजिबातच मॅनेज करू शकत नाही, त्यांना आपण हँडलही करू शकत नाही, त्यांच्यासोबत आपण जर बोलूही शकत नाही. आपण आपल्या त्यांच्याजवळ काही राहूनही काहीही उपयोग नसतो. प्रचंड प्रयत्न करून देखील समोरची व्यक्ती आणि त्यांचं वागणं हे आपण बदलू शकत नाही. ती समोरची व्यक्ती ही आपल्याला हँडल होत नसेल तर तिथे आपण थांबायला हवं. आपण काय करतो? त्या व्यक्तींमध्ये अडकून राहतो आणि स्वतःचं आयुष्य कुठेतरी पणाला लावतो. तर हे थांबण्यासाठी आज आपण एका सेन्सिटिव्ह विषयावर म्हणजेच कुटुंब या विषयावरती बोलणार आहे, म्हणजेच नातीगोती. प्रत्येकजण नात्यांमध्ये अडकलेला असतो. आपण प्रत्येकजण आपल्या कुटुंबामध्ये फिट होण्याचा प्रचंड प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला कुटुंबामध्ये श्रेष्ठ होण्यामध्ये महानता वाटते. आपल्याला तो रिस्पेक्ट, तो आदर आपल्या कुटुंबाकडून मिळत नसेल तर आपण मात्र तिथे आपल्या भावनिक दृष्ट्या स्वतःला दूर केलं पाहिजे. आपण नाही की तिथे अडकून पडलं पाहिजे. जर आपण समोरच्या व्यक्तीकडून जर आदर, प्रेम, आपुलकी मागतच बसलो तर ती आपल्याला मिळणार नाही. कारण की आदर, प्रेम हे मागून कधीच मिळत नाही. आपल्याला त्या अपेक्षा आपल्या वाढतच जातात आणि त्रास मात्र आपल्यालाच होणार आहे. त्यामुळे आपली प्रगती ही नेहमीच खुंटणार आहे. कुटुंबाची परिभाषा होऊ शकत नाही किंवा ती प्रत्येकाची वेगवेगळी देखील असू शकते. काही कुटुंब एकत्र असतात, काही कुटुंबामध्ये आपल्याला लांब राहावं लागतं नाईलाजाने. या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र सारखीच असते, ती म्हणजे एकमेकांना आपण किती आधार देतो, किती समजून घेतो, एकमेकांच्या मतांचा आपण किती विचार करतो. आपण घरातल्या प्रत्येक व्यक्तीला महत्त्व देतो का? प्रत्येक गोष्टी एकमेकांना शेअर करतो का? की आपण एकमेकांपासून काही गोष्टी लपवतोय? आपण प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नात्याला त्याची जागा दाखवून दिलेली आहे का? आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपण योग्य तो सन्मान देतोय का? अनेक असे प्रश्न असतात जे प्रत्येकालाच उद्भवतात. बऱ्याचदा ना कुटुंबामध्ये काय होतं की कम्युनिकेशन कमी पडतं. कम्युनिकेशन गॅपमुळे बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि हे कसं काय असं करू शकतात? अशी एकमेकांमध्ये तुलना केली जाते. पण मग आपल्या हे लक्षात येतं नाही की तुलना करत असताना आपण फक्त आपल्याला पाहिजे तेवढ्याच गोष्टींची तुलना करतो का? हेही आपल्या लक्षात येतं का की कुटुंबातील ज्या दोन व्यक्ती आहेत त्या खूप काही वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे वेगवेगळं असतं, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे आहेत, वेगवेगळ्या विचारांचे आहेत. प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती ही वेगळी असू शकते. त्यामुळे जेव्हा आपण तुलना करतो त्यावेळेला आपण प्रत्येक गोष्टीची तुलना केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट जी कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती तिचं सगळं रुटीन हे बाजूला ठेवून, बाजूला सोडून, तिचं सगळं काही काम बाजूला सोडून, गरजेच्या वेळेला फक्त काम बाजूला सोडून गरजेच्या वेळेलाच आपल्यासाठी धावून आली असेल तर प्रचंड वेळ समोरची व्यक्ती आपल्याला देते, तर तिथे आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे. अर्थातच कुटुंबामध्ये कोणत्याच गोष्टीचा हिशोब होऊ शकत नाही. कोण कोणासाठी किती करते या गोष्टीचा हिशोब हे होऊच शकत नाही. कारण कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्ती ही प्रत्येकासाठीच काही ना काही करत असते, काहीतरी करते जी मनापासून करत असते. त्यामुळे हे होऊच शकत नाही की कोणीतरी एकच व्यक्ती, समजा आपण भावा बहिणींचं नातं पाहूया की असं नाही की भाऊच बहिणीला खूप काही करू शकतो किंवा बहीणच भावासाठी खूप काही गोष्टी करू शकते. बऱ्याचशा गोष्टी या असतात की सासूने सुनेसाठी केलेल्या असतात, सुनेने सासूसाठी केलेल्या असतात. वेगवेगळी नाती असतात जी एकमेकांना मदतीच्या हाताने जोडली गेलेली असतात. त्यामुळे मीच किती सर्वांचं करत असते आणि मीच समोरच्यासाठी किती काय केलं, हे सॅक्रिफाईस केलेलं असतं, हे आपण सतत समोरच्याला सांगणं हे बंद केलं पाहिजे. कारण नात्यांमध्ये यामुळे तणाव, वादविवाद वाढतात. सतत तेच बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनातून आपला जो आदर आहे ना तो कमी व्हायला लागतो. मी खूप करतो. जर आपल्याला अगदी मनापासून आपल्या नात्यांसाठी काहीतरी करायचं आहे तर तिथे हे बोलून दाखवलं नाही गेलं पाहिजे की मी किती करतेय किंवा मी खूप काही करतेय, मग त्याची काहीच व्हॅल्यू राहिली नाही ना. हिशोब हा कधीच होऊ शकत नाही. प्रत्येक जण प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो, बऱ्याचशा गोष्टी करत असतो. फक्त आपल्याला ना आपण काय करतोय यातून थोडंसं बाहेर पडून समोरची व्यक्ती काय करतेय याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. आणि आपल्याकडे कोणीतरी काहीतरी करत असेल किंवा तर त्याबद्दल आपण जाणीव ठेवणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे.
गरजेच्या वेळी एकमेकांना काय हवं असतं हे जाणणं किंवा तो हातभार लावणं, हे चांगले गोडाचे प्रेमाचे शब्द हवे असतात प्रत्येकाला. जीवनामध्ये फार काही गोष्टी नको असतात, पण नात्यांमध्ये आपण जे अडकलो जातो ते म्हणजे अपेक्षांच्या भावाने. अपेक्षा हे जीवनामध्ये खूप असतात. प्रेमाचे 2 शब्द जरी असतात ते देखील नाती टिकवण्यासाठी पुरेसे असतात. मग काय चूक आहे, काय बरोबर, या गोष्टींमधला फरक आपण समजून घेतला पाहिजे. जर एखादी व्यक्ती चुकत असेल तर आपण ते स्पष्टपणे बोललं गेलं पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीच्या गैरव्यवहारामुळे आपण जर तिची साथ देत असू तर त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे नुकसान होणार आहे. आणि म्हणूनच काय तर योग्य काय बरोबर याचा एकदा नाही 10 वेळा विचार केला पाहिजे, अगदी 100 वेळा मी तर म्हणेल. कारण एकमेकांची मतं विचारात घेऊन आपण निर्णयच घेतले पाहिजे. त्यानेच तर किंवा कोणा दोघांनीच निर्णय घ्यायचा आणि आपल्यावर तो निर्णय लादायचा, समोरच्या व्यक्तीवरती तो थोपायचा, असं होऊ शकत नाही ना. बऱ्याचदा गैरसमज होऊ शकतात, पण आपण किती मॅच्युरिटी दाखवायची ते गैरसमज सॉल्व्ह करतो याला सुद्धा तितकंच महत्त्व असतं. असं कोणतंच कुटुंब नाही ज्या कुटुंबामध्ये गैरसमज, वादविवाद होत नाहीत किंवा निर्माण होत नाही. असं कोणतंही कुटुंब नाही की त्या कुटुंबामध्ये लोक एकमेकांसाठी काही ना काही करत नाहीत किंवा काही गोष्टी करतात. प्रत्येक गोष्ट करत असताना आपल्याला फक्त आधाराची, मानसिक आधाराची गरज असते. तो आधार म्हणजे नात्यांचा बॉन्ड. आपल्याला योग्य वेळेला मिळत गेला ना तर आपण खूप जास्त चांगलं आयुष्य जगू शकतो. आपल्या कुटुंबामध्ये कुटुंबाचे लोक काय करतायत, त्यांचं ते काम काय करतायत किंवा काय आहे, त्यांचं रुटीन कशा प्रकारचं आहे, त्यांचा अभ्यास आपण जर केला ना की त्याचा आपण आदरही केला पाहिजे. आपण जर एक व्यक्ती पहाटे 4 वाजता समजा जर उठत असेल तर दुपारी एखादी व्यक्ती रात्रभर अभ्यास करून ती पहाटे 4ला झोपू शकते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं रुटीन, 2 व्यक्तींचं रुटीन हे वेगळं असणार आहे. तसंच 2 व्यक्तींचं व्यक्तिमत्व, दिनचर्या, प्रचंड अशी वेगवेगळ्या स्वभावाची लोक असतात जे वेगवेगळे असू शकतात. समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण जज करतो किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल आपण जेव्हा एखादी वाईट स्टेटमेंट पास करतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तींना आपल्यासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी किंवा तिच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तींना किंवा तिच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तींना काय सुरू आहे, आजपर्यंत एकही त्या व्यक्तीने चांगलं काम केलं नसेल का, किंवा ती व्यक्ती कौतुकाची थाप देण्याच्या कधीही तरी लायकीची बनली नसेल का, तर समोरच्या व्यक्तीला जज करण्याऐवजी आपल्याला खरंच अधिकार नाहीये. समोरची व्यक्ती काय म्हणते, तिचा उद्देश काय, तिचं मत काय, आणि हे आपण समजूनच घेऊ शकत नाही. आपण एकमेकांसोबत राहतोय, आपल्याला एकमेकांसोबत आयुष्य जगायचंय आणि आपण मात्र वेगवेगळ्या नात्यांनी आपले जीवन हे सजवलेलं आहे. आणि इतकं सगळं असताना आपण समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावरती विश्वासच ठेवायला तयार नसतो. 5 मिनिटं थांबून विचार देखील करू शकत नाही की प्रचंड त्रास झाल्यानंतर एखादी व्यक्ती जर अग्रेसिव्ह होत असेल तर ती व्यक्ती काय वागतीये, किंवा याचा अर्थ आपण कधी विचार केलाय का की बऱ्याचदा ना एखाद्या व्यक्तीच्या खांद्यावरती आपण संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सोपवतो. अनेक अशी कुटुंब असतात, ती व्यक्ती शांतपणे तिची जबाबदारी निभवत देखील असते आणि आपली अपेक्षा हीच असते की तिने ती जबाबदारी शांतपणेच निभवायची, ते ओझं तिने शांतपणेच व्हायचं. त्या व्यक्तीला तिचं असं तिचं वेगळं व्यक्तिमत्व आयुष्य आहे ना, तिची अशी वेगळी स्वप्न आहेत, तिचं असं तिला वेळ हवा आहे, तिचं असं तिला मान सन्मान तिला हवा आहे, तिला आदर, तिला सगळं काही गोष्टी तिला गृहीत न धरता तिला योग्य ती जागा घरामध्ये दिलीच पाहिजे. याचा आपण कधी विचार करतो का? आणि हा विचार आपण केला पाहिजे. आनंदी कुटुंबाची व्याख्या हीच तर आहे, प्रत्येकाने ती जाणली पाहिजे. पुन्हा एकदा वेगवेगळी असू शकते, हे महत्त्वाचं. लपवाछपवी व्हायला लागते, जिथे एकमेकांच्या मताचा अनादर व्हायला लागतो, जिथे घरामध्ये 2-2 ग्रुप्स पडले जातात, तिथे अजिबातच आनंद टिकत नाही. तिथे फक्त तुलना होत जाते. बऱ्याचदा जावाजावांमध्ये तुलना होते, नणंद भावजयांमध्ये तुलना होते, भावाभावांमध्ये तुलना होते, सासू सुनांमध्ये देखील तुलना होते, बहिणी बहिणींमध्ये देखील तुलना होते. अशी अनेक नाती असतात. या सगळ्यांमध्ये आपण याचा विचार केला पाहिजे की प्रत्येक व्यक्तिमत्व हे वेगळं आहे, प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि आपल्याला जर एकत्र चालायचं असेल तर प्रत्येकाच्या पद्धतीनुसार कमी जास्त गोष्टी होतच राहणार आहेत. त्यामुळे ते एक्सेप्ट करायला शिका. ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीची डिमांड समोरच्या व्यक्तीकडे करतो त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला त्याचा किंवा त्याचं बर्डन येईल किंवा खूप काही असं त्यांना प्रेशर येईल असं आपण ते वाटू द्यायचं नाही, याचा सुद्धा विचार केला पाहिजे.
प्रत्येकाला छान आनंदाने जगायचं असतं, प्रत्येकालाच मन मोकळं जगायचं असतं. म्हणून तर आपण एकमेकांना कमीपणा दाखवत एखाद्याच्या सगळ्या चांगल्या कामांवरती पाणी सारून सगळं काही आपणच किती छान आहोत आणि आपणच किती ग्रेट आहोत असंच जर म्हणत बसलो तर मग कोणालाच आनंद मिळणार नाही, आपल्याला स्वतःला देखील आनंद मिळणार नाही. आजकाल नाती, पैसा, दिनचर्या, आरोग्य या सगळ्या गोष्टींची सांगड घालावी लागते. अनेक गोष्टी जीवनामध्ये असतात, अनेक गोष्टी बदलल्या आहेत आणि या सगळं असताना नाकी नऊ येतं माणसाच्या जीवनामध्ये. त्यात ही नाती समजून घेण्याची गरज पडते. कोणीतरी आपलं असावं ज्याने आपल्याला समजून घ्यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण समजून घेणारी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये खरंच आहे का? किती अशा व्यक्ती आहेत ज्या नातेसंबंधांमध्ये बोटावर मोजता येतील अशा व्यक्ती आपल्याला शोधूनही सापडत नाही. प्रत्येकाला वाटत असतं की बऱ्याचदा आपल्याला समजून घेतलं जातं, पण असं नसतं. तरीही आपल्याला असं वाटतं की आपल्याला कोणीतरी समजून घेत नाही. ते सुद्धा प्रकार होऊ शकतात. प्रत्येक घरामधल्या प्रत्येकाची ही वेगळी गोष्ट असू शकते. प्रत्येकालाच आपण स्वतःचं बरोबर आहोत असं वाटत असतं. म्हणूनच तर आपण काय केलं पाहिजे किंवा आपल्या स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागी ठेवायचं आणि त्याच्या जागी जर मी असतो तर मी असतो किंवा मला जर असं वागवलं असतं तर काय झालं असतं याचा 10 वेळा तरी विचार करायला हवा. म्हणजे आपल्या लक्षात येईल नक्की चूक काय आहे आणि बरोबर काय. मुळात चूक आणि बरोबर हे लक्षात येण्यापेक्षा ती व्यक्ती तशी का किंवा समोरची व्यक्ती अशी का वागत आहे, तिचं म्हणणं काय आहे हे आपल्याला जास्त लक्षात येईल. ज्या वेळेला आपण स्वतःला तिच्या जागी बघू ना त्याच वेळेला आपण स्वतःच्या रोलमध्ये असताना देखील आपल्याला सगळ्या काही गोष्टी ह्या छान वाटू शकतात. पण ज्या वेळेला आपण समोरच्या व्यक्तीमध्ये स्वतःला बघू त्यावेळेलाच आपल्याला लक्षात येईल की खरंच त्या व्यक्ती इतकं आपण केलं असतं का किंवा त्या व्यक्तीचं आयुष्य आपण जगू शकलो असतो का, त्या व्यक्तीसारखं व्यक्तिमत्व आपलं घडणार आहे का. प्रत्येकालाच आपली दिनचर्या ही धावपळीची वाटू शकते आणि ती सर्वांचीच आहे ना, की फक्त आपलीच दिनचर्या धावपळीची आहे आणि समोरचा आरामात जगतोय. प्रत्येक जण कशा ना कशामध्ये अडकलेला आहेच, प्रत्येक जण काही ना काही करण्यासाठी धडपडतोयच. मग आपल्याला असं का वाटतं की आपण एकटेच सगळं काही करतोय. आपण या भ्रमातून थोडंसं बाहेर पडायला हवं. आपण आपल्या आजूबाजूला वावरणारे लोक सुद्धा त्रासामध्ये आहेत, धावपळीमध्ये आहेत, त्यांचं असं त्यांना आयुष्य आहे ते स्वीकार करूया. फक्त काही जण बोलून दाखवतात तर काही जण शांतपणे आपलं काम करत राहतात. सतत सहानुभूती मिळवणं, सतत मी किती त्रासामध्ये आहे किंवा मलाच किती सगळं सहन करावं लागतंय, मलाच किती सगळं करावं लागतंय, या व्यक्तिमत्वावरती झालेला नकारात्मक परिणाम हाच तर आहे आपल्या जीवनाचा. हा ही सहानुभूती मिळवण्याची जी आपल्याला सवय लागलेली आहे ना ती आपण थोडीशी बाजूला ठेवूया. सहानुभूतीने माणूस घडत नाही, याच्या पलीकडे ही एक आयुष्य आहे, ते जगायला सुरुवात केली पाहिजे. आपण स्वतःला तेवढ्याच कम्फर्ट झोनमध्ये बांधून ठेवू शकत नाही. ठेवतो आपण स्वतःला तेवढ्याच बॉक्समध्ये बसवतो आणि तेवढ्या पुरतच आपण जगत असतो. त्या बॉक्सच्या बाहेर, त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पलीकडे काहीतरी झालेलं असतं किंवा त्या आपल्याला जे काही हवं असतं ते माहीतच नसतं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला डायरेक्टली आपण जज करण्यापेक्षा किंवा एखाद्या व्यक्तीच्या निर्णयामध्ये येण्यापेक्षा आपण थोडंसं थांबून बघितलं पाहिजे की नेमकं काय झालेलं आहे, नेमकं काय घडलेलं आहे, ती व्यक्ती नेमकं काय म्हणत आहे. कारण आपल्यामध्ये काही करण्यामुळे किंवा आपल्यामध्ये पडण्यामुळे कोणत्या ना कोणत्या तिसऱ्या व्यक्तीला त्याचा प्रचंड त्रास होऊ शकतो, हे मात्र नक्की. म्हणून ज्या त्या व्यक्तीला जो तो आदर हा आपण दिलाच पाहिजे. त्यांच्या मतांना किंवा आपण आदर दिला पाहिजे. जर आपण कोणाच्या मतांचा किंवा कोणी छान काम करत असेल तर त्याची पाठ किंवा कौतुकाची थोप ही दिलीच पाहिजे. जर कोणी चुकत असेल तर त्याला बसून आपण समजवलं देखील पाहिजे, त्याला सांगितलं गेलं पाहिजे. जर कोणाला प्रेमाची गरज असेल, काळजीची गरज असेल तर त्याच्या प्रती आपण प्रेम आणि काळजी देखील दाखवली पाहिजे. कुटुंब हे अनेक व्यक्तींनी मिळून बनतं असतं. त्यामुळे त्या कुटुंबामध्ये जो निर्णय होत असतात ना ते निर्णय प्रत्येकाच्या विचाराने घेतले गेले पाहिजेत. आपण वर्षानुवर्ष एखादी गोष्ट ही एक आपल्याला कुटुंबातल्या व्यक्तीपासून लपवून ठेवतो, हे बरोबर आहे का. बऱ्याचदा गैरसमज हे याच तर कारणामुळे होतात. कारण की आपण या नात्यांमध्ये गैरसमज निर्माणच होऊ दिले नाहीत तर मग नक्कीच आनंदी होऊ. आधीपासूनच प्रयत्न केला पाहिजे या सर्वांसाठी. पारदर्शकपणा हा प्रत्येक कुटुंबामध्ये असलाच पाहिजे. आपण एकमेकांच्या जास्त किंवा जवळमध्ये जगतोय, कम्फर्ट झोनमध्ये जगतो, त्यांच्या जवळ जातोय का याचा देखील आपण विचार करायला हवा.
पाहिजे कोण किती काम करते किंवा कोण किती काम करत नाही, याच्यापेक्षा कोण काय काय छान छान करते यामध्ये स्वतःला किंवा त्यांना प्रोत्साहन देऊया. एकमेकांचं मानसिक खच्चीकरण करण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहित करूया. आपण एकमेकांना मानसिक आधार बनवूया, देऊया. कारण आता सध्याच्या जगामध्ये या धावपळीमध्ये प्रत्येकाला मानसिक आधाराची गरज असते. या सगळ्या ओढाताणीमध्ये, या पळापळीमध्ये फक्त कोणीतरी आपलं असावं, कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं. मी आहे, तू करत राहा, इतकं जरी म्हटलं ना तरी खूप आधार वाटतो. अशी आपली अपेक्षा असू शकते. आणि आपण समोरच्या व्यक्तीला छान प्रेमाचे 2 शब्द ही देऊ शकत नाही का, तर मग त्या कुटुंबामध्ये कधीच आनंद टिकणार नाही. आणि एखाद्या व्यक्तीसाठी भरपूर काही गोष्टी केल्यानंतर, तिच्यासाठी भरपूर प्रयत्न केल्यानंतर देखील तिथून काही निष्पन्नच होत नसेल तर मात्र आपण थांबले पाहिजे. त्यात अडकून स्वतःचं अस्तित्व संपवून घ्यायचं नाही. कारण बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला आपल्याला खूप काही द्यायचं असतं, त्याच्यासाठी खूप काही करायचं असतं, पण आपण जे देतोय, जे करतोय किंवा जे करणार आहोत ते समोरच्या व्यक्तीला कळतच नसेल किंवा त्या व्यक्तीला त्याची जाणीवच होणार नसेल. आपल्याला जे गोष्टी करायच्या त्या आपण मनापासून निभवत असतो, पण समोरची व्यक्ती त्याचा किती आपलेपणाने आदर करते हेही तितकंच महत्त्वाचं. मग तो आपल्यावरती चिडणार आहे, मग काय करते? साधं उदाहरण घ्या ना, की जर एखाद्या व्यक्तीला तुम्हाला ग्लास भरून दूध द्यायचं असेल पण त्याच्याकडे वाटी आहे, त्याच्या वाटीपेक्षा जास्त तुम्ही दूध त्याला द्यायला गेलात तर त्याच्या अंगावरती सांडणार आहे आणि तो तुमच्यावरती चिडणार आहे. याच्यामध्ये तुमचा हेतू वाईट होता का? नाही. तुम्हाला खूप करायचं होतं, तुम्हाला खूप द्यायचं होतं, पण समोरच्या व्यक्तीची घ्यायचीच कॅपॅसिटी नसेल तर मात्र तिथे थांबलं पाहिजे. वेगळा प्रयत्न केल्याचं समाधान आपल्याकडे आहे, पण बऱ्याचदा प्रयत्न केल्यानंतर नातीही छान होतात, गुंता सुटतो, पण बऱ्याचदा आपण गुंतात सोडवण्याचा किंवा प्रयत्न करतही नाही आणि त्या गुंतांमध्ये आपणच अडकतो. कारण समोरच्या व्यक्तीला आपल्याला अडकवायचंच असतं. समोरच्या व्यक्तीला तो गुंता हा घालवायचा सवय लागलेली असते. तो गुंता त्यांना व्यक्तीला सोडवायचाच नसतो आणि म्हणून तर आपण त्यात अडकतो. सतत तो गुंता सोडवायला जाण्यापेक्षा लांब थांबून आपण फक्त बघत राहावं आणि काय चाललं आहे, काय चाललेलं आहे त्यांचं, हे आपण आपलं अस्तित्व निर्माण करण्याच्या मागे लागायला हवं, आपल्या स्वप्नांच्या मागे लागायला हवं. कारण जर सतत आपण नको त्या ठिकाणी अडकून पडलो तर आपलं अस्तित्व हे मिटणारच आहे. तर तिथून काहीही निष्पन्न होणार नाही जिथे आपली व्हॅल्यू नाही. आपली वेळ, आपलं कष्ट हे वाया जाणार आहेत. त्यामुळे आपण आपल्या स्वप्नांच्या मागे लागूयात. आपण आपल्या स्वप्नांच्या मागे जर लागलो ना तर नातीही लांब राहून देखील निभवता येतात. काही नात्यांमध्ये जवळजवळ असताना त्यांचा भावनिकदृष्ट्या त्याग करायचा असतो, जेणेकरून ते काय वागतात त्यांचा परिणाम आपल्यावरती होणार नाही, आपल्या मनावरती त्याचा परिणाम होणार नाही, आपल्या आरोग्यावरती देखील त्याचा परिणाम करून घ्यायचा नाही. या गोष्टीला वेळ नक्कीच लागतो, पण त्याचा परिणाम आपण आपल्या कामावरती आपोआप व्हायला लागतो. म्हणून थोडंसं सगळं बाजूला सोडून आपण कुठेतरी स्वार्थी झालं ना, स्वार्थी म्हणजे स्वतःसाठी जगणं, आपण आपल्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या स्वप्नांवरती आपण काम करत राहिलं ना, किंवा लांब राहून सुद्धा, थांबून सुद्धा आपण आपली कर्तव्यही आपल्याला पार पाडता येतात. आणि आता जर आपण काहीतरी केलं तर भविष्यात आपल्याला काहीतरी मिळणार देखील आहे. आपला हेतू असेल तर आपण तिथे पडायलाच नको. जर काही गोष्टी आपल्याला मिळणार नाहीत, आदर सन्मान या गोष्टी आपल्याला नाही मिळणार, तर मग त्या नाही मिळाल्या तरी चालणार आहेत. भविष्याचा आणि वर्तमानाचा काहीही ताळमेळ बसू शकत नाही. त्यामुळे आपण आता सध्या कोणाला किती वेळ देतोय, मी पुन्हा प्रत्येक वेळी हेच सांगते की आपण कोणाला किती वेळ देतोय त्यावरून आपली अशी किंमत ठरत असते. आपण कसे आहोत हे आपल्याला कळत असतं. लोक निंदा करणारच आहेत, लोक नावं ठेवणारच आहेत, लोक मागे बोलणार आहेत, लोक आपल्या कामाबद्दल कधीही आपलं कौतुक देखील करणार नाहीत, हे सुद्धा आपल्याला माहीत किंवा आपण ते मान्य करायला हवं. आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यात हे कधी ना कधी घडत असतं. त्यामुळे या सगळ्याचा स्वीकार करता आला पाहिजे. या सगळ्याचा स्वीकार करूयात. आपण जास्तीत जास्त स्वतःवर काम करूयात, स्वतःचं आत्मपरीक्षण करूयात, आपण कुठे चुकतोय त्यावरती काम करूयात, आयुष्याचं जगण्याचा आनंदी जगण्याचा प्रयत्न करूयात, एक चांगला नागरिक म्हणून राहूयात, आपण एक चांगला माणूस म्हणून आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करूयात. जिथे आपली जास्तीत जास्त गरज तिथेच पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आपण आपलं आयुष्य सजवण्याचा प्रयत्न करूया. कोणासाठी आपलं आयुष्य आपण मागे सोडून टाकायचं नाही. नात्यांमध्ये गुंतून जर आयुष्य जर पणाला लागत असेल तर कुठेतरी थांबणं हेच आपल्या जीवनाचा मुख्य घटक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.